राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांची ज्या निर्घृण पद्धतीने हत्या रत्नागिरीत झाली, गाडीखाली चिरडून मारली एका पत्रकाराने, जो पत्रकार कोकणातल्या रिफायनरी विरुद्ध, ही रिफायनरी आल्यामुळे कोकणचं कसं नुकसान होईल, शेतीचं नुकसान होईल, प्रदूषण वाढेल, असे अनेक प्रश्न घेऊन शशिकांत वारिसे हे त्यांच्या कुवतीनुसार आवाज उठवत होते, लिखाण करत होते. त्यानंतर वारिसे यांनी माझ्या माहितीप्रमाणे रिफायनरीच्या आसपास रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी जमिनी घेतल्या कवडीमोल किमतीत भविष्यात विकण्यासाठी, हे जमीनदार कोण आहेत या संदर्भातली माहिती द्यायला सुरुवात केली. रिफायनरी समर्थक, सरकार पक्षातले सध्याच्या काही लोक, रत्नागिरीतले काही राजकारणी यांचं या प्रकरणामध्ये जमिनी घेण्यामध्ये कसं सोटेलोट आहे. परप्रांतीयांबरोबर राजापुरात नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. त्या संदर्भात शशिकांत वारिसे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे ते त्या भागातल्या काही राजकारण्यांच्याही डोळ्यात खुपत होते. जे राजकीय पालकमंत्री सध्या आहेत, ज्यांनी सुपारी घेतलेली आहे रिफायनरी आणणारच, किंवा तिथले जे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचं कुटुंब आहे, काय झालं तरी विरोध मोडून काढून आम्ही रिफायनरी आणणारच, मी काय म्हणतो तुम्हाला कळेल. आंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या आणि रिफायनरी करून दाखवतो, कोण आडवं येतंय पाहू, अशा प्रकारची भाषा. आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट. 24 तास आधी राज्याचे गृहमंत्री सांगतात रिफायनरीला कोण आडवा येतंय ते पाहू, आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरुण पत्रकार मारला जातो. याचे काय संबंध लावायचे? हा योगायोग समजायचा की अजून काय समजायचं? या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये कालपर्यंत जे आपल्या विरोधामध्ये आवाज उठवतील, जे आपल्या विरोधात लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडकवलं जात होतं, तुरुंगात पाठवलं जात होतं. आता हे सरकार एक पाऊल पुढे गेलं आहे. आता आपल्या विरुद्ध बोलणारे, लिहिणाऱ्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. ही झुंडशाही आहे, ही गुंडशाही आहे जी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. कोकणामध्ये पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे. पत्रकारितेची सुरुवातच मुहूर्तमेढ, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कोकणातले, लोकमान्य टिळक कोकणातले, आम्ही सगळे कोकणातलेच आहोत. फार मोठी परंपरा आहे. त्या कोकणामध्ये एका पत्रकाराची हत्या झाली. मी या हत्येचा संबंध कोकणामध्ये गेल्या 25 वर्षात झालेल्या हत्येशी जोडतो आहे. मी फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं बोलतो आहे. श्रीधर नाईक आहे, श्रीधर नाईक असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, सातत्यानं शिवसैनिकांवर त्या काळात झालेले हल्ले असतील, आणि हा काल झालेली हत्या शशिकांत वारिसेची, त्याचं झालेलं हौतात्म्य म्हणतो मी, हे एकाच मालिकेत. ज्या आरोपीला आता अटक केलेली आहे त्या आरोपी मागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आतापर्यंत हा अटकेत असलेल्या आरोपीने
किती जणांवरती अशा प्रकारचे हल्ले केले आहेत सुपाऱ्या घेऊन आणि कोणाचा सांगण्यावरून केले आहेत हे सुद्धा गृहमंत्र्यांना पक्क माहिती आहे. त्यांनी नुसतं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असं बोलू नये. या हत्येमागच्या सूत्रधाराला सुद्धा त्यांनी अटक केली पाहिजे, पकडलं पाहिजे. कोकणामध्ये सरकार बदलताच कोकणामध्ये परत एकदा हत्येचं सत्र सुरू झालेलं आहे. हे अत्यंत गंभीर आहे. काल या संदर्भात आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली आणि हा विषय आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो. आज मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यासाठी अजिबात वेळ नाहीये. नाही तर आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो असतो जाऊन आणि आमच्याकडली माहिती त्यांना दिली असती. पण मुख्यमंत्री वेगळ्याच कामात अडकलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे वारंवार वेळ मागतोय, ते वेळ देत नाहीये. पण शशिकांत वारिसेचं सांडलेलं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही. कारण शशिकांत वारिसे हे कोकणातील हजारो लाखो रिफायनरी विरोधकांच्या आवाज म्हणून काम करत होते आणि त्यांचा आवाज अशा प्रकारे बंद करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं. हे पहिलं पाऊल. आज आमचे त्या भागाचे खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी हे शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना भेटले. त्यानंतर पुढली रणनीती काय असेल ते आम्ही ठरवू. पण वारिसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार हे जोपर्यंत तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही या विषयावरती आवाज उठवत राहू. आणि लवकरच ही सगळी माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्र्याला पाठवू नक्कीच. आणि इतर लहान सहान बाबतीत जे एसआयटी वगैरे स्थापन करतात, आमची मागणी आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पेशल टीम इथे पाठवावी आणि या फक्त शशिकांत वारिसेच्या हत्येच्या नाही तर याआधी झालेल्या 4-5 हत्यांचा सुद्धा एकत्रित तपास करावा आणि सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी आम्ही करतोय. आणि लवकरच त्या संदर्भात तुम्हाला आमची पावलं पडलेली दिसतील. बोलिये. मोठा घोटाळा असेल रिफायनरीच्या जमीन संदर्भात. हा मोठा आर्थिक घोटाळ्यातून हत्या झाली. रिफायनरीला जे विरोध करतायत त्यांना मोडून काढू, त्यांना चिरडून टाकू, त्यांना उद्ध्वस्त करू अशा प्रकारची भाषा यासाठी केली जाते कारण रिफायनरी समर्थकांच्या नात्यागोत्यात मित्रपरिवारात व्यापार उद्योगातल्या असंख्य लोकांनी रिफायनरीच्या आसपास जमिनी खरेदी केलेल्या आहेत. हे जमीनदार कोण याची यादी लवकरच आम्ही जाहीर करू. हे जमीनदार कोण, मी परत रिपीट हे जमीनदार कोण, कोकणातले, यांची यादी आम्ही लवकरच जाहीर करू. पण शशिकांत वारिसे यांचं हौतात्म्य आणि बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही. बोलिए, आप बताइए, पूछिए. हुआ है एग्जैक्टली आपको लगता है इसमें काफी बड़ा घोटाला है, क्या लग रहा है? ये देखिए, जिस तरह से कोंकण इलाके की शांतता एक बार भंग करने की कोशिश हो रही है, जब से सरकार बदली है महाराष्ट्र में तब से कोंकण के नानार में जो रिफाइनरी आ रही है उनको वहां के स्थानिक लोगों का विरोध है, इसलिए कि पोल्यूशन है, लोगों की जमीनें, लोगों की खेती, वहां के मछुआरे, उनका सबका भविष्य में नुकसान होगा. खेती खत्म होगी, मछुआरों की भी रोजी रोटी खत्म हो जाएगी और बहुत सी बातें हैं. पोल्यूशन से बहुत सी बीमारियां बढ़ेगी. ये लोगों के मन में है. स्थानिक लोग विरोध करते हैं इसलिए शिवसेना उनके साथ है. लेकिन जब से सरकार बदली है तब से इस राज्य के मुख्यमंत्री, इस राज्य के उप मुख्यमंत्री, वहां के केंद्रीय मंत्री बार बार धमका रहे हैं कि किसी भी हालत में हम रिफाइनरी को यहां लेकर आएंगे, अगर विरोध करेंगे तो विरोध तोड़ देंगे, खत्म कर देंगे. इस प्रकार की धमकियां अगर सरकार की तरफ से दी जाती है तो वहां के जो गुंड है, झुंड है, उनको ताकत मिलेगी. 15 दिन पहले वहां एक यात्रा हो गई रिलीजियस, आंगणेवाड़ी की यात्रा हो गई. वहां मुंबई से हजारों लोग वहां जाते हैं. वहां गृहमंत्री और आज के डिप्टी सीएम ने एक जाहिर सभा ली, एक रैली कर ली. रैली में बताया रिफाइनरी लेके आएंगे हम, कौन रोकता है देख लेंगे,
और ये वक्तव्य करने के बाद 24 दिन में रिफाइनरी को विरोध करने वाले एक युवा पत्रकार शशिकांत वारसे की बहुत ही निर्घृण निर्मम तरीके से हत्या होती है। उसका मतलब क्या है? ये महज एक योगायोग नहीं है। उसका मतलब क्या है? इस हत्या के पीछे एक बड़ा सूत्र है। और मैं क्या बोल रहा हूं, डिप्टी सीएम को मालूम है, गृह मंत्री को मालूम है मेरी उंगली किसके तरफ है। अब तक कोकण में 25 साल में जितनी हत्याएं हुई है राजनीतिक, उस कड़ी में ये भी हत्या है। तो सूत्रधार कौन है, उसकी जांच होनी चाहिए। मैंने आज बयान सुन रहा था मैं गृह मंत्री जी का कि हम किसी को छोड़ेंगे नहीं। आपने छोड़ दिया है। और शिवसेना इस पत्रकार का बलिदान व्यर्थ जाने नहीं, ये मैं आपको ये बताना चाहता हूं। कोकण में एक बहुत बड़ी परंपरा है जर्नलिज्म। लोकमान्य तिलक भी वहां से थे, केसरीकार, और भी बड़े बड़े पत्रकार वहां हो गए हैं। इस कोकण के भूमि में अगर एक पत्रकार की हत्या होती है और सरकार हाथ पे हाथ लगाकर बैठ गई है, उसका मतलब क्या है? आप किसको धमका रहे हो? आज मुंबई में कल पत्रकारों ने आंदोलन किया है, दिल्ली के प्रेस क्लब ने भी उसका धिक्कार किया है। नेशनल लेवल, इंटरनेशनल लेवल पर इस हत्या की दखल ली है। पूरे देश में इस हत्या की चर्चा चल रही है। मेरा इतना ही कहना है, अब तक जो हत्याएं हुई है कोकण में, उस हत्या का है अगली कड़ी। मैं नाम गिन सकता हूं, श्रीधर नाइक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर और अब शशिकांत वारसे। बाकी ऐसे बहुत से अज्ञात लोग हो गए, अनजाने लोग हो गए, इसकी हत्याएं हुई है। लेकिन इस प्रकार से अगर हत्याएं चलती रही तो सरकार क्या कर रही, गृह मंत्रालय क्या कर रहे? लेकिन हम चुप नाही बैठेंगे. चलिए, धन्यवाद. नक्कीच पोलिसांवर दबाव आहे रिफायनरीच्या विरोधकांना. रिफायनरीचे जे विरोधक आहेत, मग ते पत्रकार असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, स्वयंसेवी संस्था असतील, त्या सगळ्यांना बरं का त्यांच्यावर दडपण आणा, त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवा, अशा प्रकारचे आदेश तिथले जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना देण्यात आलेले आहेत. आणि म्हणूनच शशिकांत वारसेची हत्या झाली आहे या सगळ्या दाबदबावातून. ही पहिली हत्या आहे आणि अनेकांना भीती वाटते आहे की आमच्याही हत्या होती विरोध करणाऱ्यांच्या. पण मी स्वतः माझ्या शिवसेनेतील सहकाऱ्यांसह आम्ही तिथे जातो आहोत आणि त्या संदर्भातली माहिती घेणार. लवकरच आम्ही जात आहोत. उद्धवजींनी काल आम्हाला परवानगी दिली जाण्यासाठी आणि मी स्वतः जाईन. आज विनायक राऊत आणि राजन साळवी जे आमचे तिकडले स्थानिक खासदार आणि आमदार आहेत ते वारसेच्या कुटुंबांना भेटतील. त्यानंतर आम्ही पुढल्या आमची पुढली पावलं काय आहे त्या संदर्भात आम्ही ठरवू. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आज उपमुख्यमंत्र्यांकडे. शशिकांत वारसे यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाखांची मदत द्यावी, किमान 50 लाख द्यावी. कारण ज्या पद्धतीने त्यांची हत्या सरकारच्या बेफिकिरीमुळे झालेली आहे, त्यांच्या हत्येला सरकार जबाबदार आहे. हा सरकारनं केलेला खून असं मानतो मी. त्याच्यामुळे सरकारनं ताबडतोब त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करावी, ताबडतोब. सर, आपने कहा कि वहाँ के एमएलए जो है, जो रिफाइनरी के अपोज में है, उनको भी कहीं ना कहीं प्रेशर है इस बात का. तो आपके जो लोकल वहाँ पे शिवसैनिक है, कार्यकर्ता, हम सब रिफाइनरी के, तो उनके ऊपर कुछ प्रेशर आ रहा है? जोरदार प्रेशर है. आपको भी वारसे, आज मुझे भी 2 बार आज फोन आया है, आप ये मुद्दा मत उठाइए. मुझे 2 बार धमकियां दिया सुबह से कि शशिकांत वारसे का मुद्दा आप उठाओगे तो आपका भी शशिकांत वारसे कर देंगे मुंबई में. इस प्रकार की धमकियां. लेकिन मैं डरता नहीं. किसकी तरफ से आई है सर ये? आपको मालूम है, लेकिन मैं उसका ये नहीं करना चाहता हूँ. जाहिर तौर पे आपको थ्रेट किया जा रहा है इसके ऊपर. हमको भी थ्रेट किया जा रहा है, लेकिन हम कोकण में जा रहे हैं. हम कोकण में जाएंगे और शशिकांत वारसे के और उसके परिवार को न्याय देने की पूरी कोशिश करेंगे. सर, आप भी एक पत्रकार हैं, निजी तौर पर आपको भी काफी, इसलिए तो मैं दुखी हूँ कि एक पत्रकार की हत्या हो. मैं एक पत्रकार हूँ, मैं एक संपादक हूँ. अगर किसी पत्रकार, संपादक या रिपोर्टर की इस प्रकार से हत्या होती है, अगर वो फील्ड में काम करता है, तो मैं मानता हूँ एक सैनिक का बलिदान और पत्रकार का बलिदान
वो ऐसा ही है, मैं समान मानता हूं. ये फील्ड पे काम करते हैं ये लोग. सर तुम्हाला देखील धमक्यांचे मी आत्ताच सांगितलं की मला सुद्धा हा विषय उचलू नका. त्याविषयी सतत मला सांगण्यात येत आहे, फोन येत आहेत बरं का. म्हणून मी आज हा मुद्दाम विषय घेतला. मलाही जेव्हा फोन यायला लागले तुम्ही हा विषय घेऊ नका, म्हणून मी आज जाहीरपणे हा विषय घेतला. आणि आम्ही कोकणात जातो आहोत. आणि आता शशिकांत वारिसे यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद.